चेंडू निघून जातोय सी मारेशा पार येतोय विलासच्या बॅट मधून खणखणीत असा चौकार. विलासजी उतेकर यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. ओमकारजी घाडगे यांच्या शुभ हस्ते गणेश खेडेकर यांच्यानंतर विलास उतेकर यांचा सन्मान होईल. हे मित्र परिवार आहे आणि लंगोटी मित्रमंडळ करंजे यांच्यावरती प्रेम करणारी सर्व मंडळी आज पाहतोय. विलासच्या बॅटमधून चौकारने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 6 वरती. 6 धावफलकावरती गोलंदाजी मार्ग होते. आर्यनला पाहतोय पहिल्या 2 चेंडूवरती 1-1 धाव खर्च केली. फटका सजवलाय मित्रांनो. शतरक्षक तैनात आहे. तो फंबलिंग झालाय. एकच धाव चांगली फेकी झाली. रुपेश चांगले शतरक्षण करतोय. रुपेश लॉंग ऑन मध्ये 7 धावा धावफलक करते. कृष्णदादा यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल लंगोटी मित्रमंडळ करंजे यांच्या वतीने. 4 चेंडू 7 धावा. हो स्वतःच्या पर्वतामध्ये काय क्षेत्ररक्षण केलं आर्यनने. का मला पहिली ओव्हर दिली हे दाखवून देतोय आर्यन. विश्वास दाखवला कर्णधाराने. विश्वास सार्थक सुद्धा करून दाखवतोय. धावसंख्या रोखले. अजिंक्य पवार हे वादळ आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पोलादपूरवरून हा संघ इथे दाखल झालाय. कृष्णदादा केसरकर यांचा इथे सन्मान करण्यात येत आहे. अजिंक्य पवार अजूनही शांत आहे परंतु ही वादळापूर्वीची शांतता म्हणावी की काय. हो इथे अभिजित जाधवने अप्रतिम झेल पकडला आणि पहिला धक्का पहिला हादरा बसलाय तो जयमान नगर पोलादपूर या संघाला. अजिंक्य पवार बाद. कृष्णादादा केसरकर एक अनुभवी क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. सावित्री विभागामध्ये चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून सध्या तरी. नवीन बॅटर मैदानात अनिकेत. अजिंक्य पवारची जागा घेण्यासाठी अनिकेत कृष्णदादा यांचा सन्मान होतोय. आलेल्या सर्वच मान्यवरांचं लंगोटी मित्रमंडळ करंजे यांच्या वतीने शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्ग वरती ज्या खेळाडूची चर्चा ना संपूर्ण घाटकोपर मध्ये सातत्याने होत असते ना असा अभिजित जाधव घाटकोपर पंतनगर घाटकोपर ईस्ट वेस्ट सर्वीकडे चर्चेत असलेला पोलादपूर मध्ये चर्चेत असलेला ओपनच्या गटामध्ये खेळणारा हा खेळाडू पलचेल गावचा अबू नावाने मात्र चर्चेत असतो. शतरंज सजवलं जात आहे. किपरच्या भूमीमध्ये आपण पाहतोय प्रणयला. विलासने एक चौकार तर खेळला कारण अजिंक्य पवार बाद झाल्यानंतर संपूर्ण संघाची जबाबदारी विलासने आपल्या खांद्यावरती घेतले. अबू जाधव गोलंदाजी मार्ग वरती एक चौकार अशी मैदानामध्ये खेळतोय विलासला धाबा बनवावे लागतील कारण समोरचा जो बॅटिंग लाईनअप प्रणय कदम आहे, अभिजित आहे, समीर आहे, अलंकार आहे, अशी चांगली बॅटिंग लाईनअप असलेला पलचील संघ. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये चांगला फॉर्म मध्ये असलेला हा संघ आहे तो पलचील. रबर बॉल मध्ये सुद्धा चांगला फॉर्म मध्ये हा संघ होता परंतु महेश चंद्रकांत केसरकर आपण याचा आपला यथोचित मान सन्मान लंगोटी मित्रमंडळ करंजे म्हणजेच आपल्या मामाच्या गावाच्या तर्फे आपला सन्मान होतो. आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. महेश केसरकर करंजे गावचे भाचे आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. मी महेशला विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पहिला चेंडू आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण लेग बायची धाव रोखू शकले नाहीत. ही धाव पूर्ण होते. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलकात 8 वरती जाऊन पोहोचतोय. 1 गडी बाद 8. महेश केसरकर यांचा सन्मान निलेजी घाडगे यांच्या शुभ हस्ते. देवळे गावचे सुपुत्र आणि करंजे गावचे भाचे महेश केसरकर यांचा सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. जाऊया मैदानामध्ये जिथे स्ट्राईकला आता अनिकेत पवार आपल्या ताकदीचा वापर करणार की संघासाठी.
चांगला चेंडू, बॅट आणि बॉलचा ना कुठलाही संपर्क नाही, चेंडू विसरला विकेट किपरच्या हातामध्ये. एक वेगवान गोलंदाज म्हणून अबूकडे पाहिलं जातं, परंतु शांत आणि संयमी खेळाडू समोर आहे, तो म्हणजेच अनिकेत पवार. एक ताकदवान खेळाडू आहे, त्यांनी बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहे, त्याच्याकडे अनुभव आहे, अबूकडे अनुभव आहे, दोन्ही संघांकडे अनुभव आहे, दोन्ही खेळाडूंकडे अनुभव आहे. पुन्हा डॉट चेंडू, योगेशजी घाडगे आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा. ओमकारजी घाडगे यांच्याशी. योगेशजी घाडगे साहेब आपण यायचं आहे. योगेशजी घाडगे आपण कुठेही असाल, आपण ओमकारजी घाडगे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आतापर्यंत विचार केला तर पहिल्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव भेटली, नंतर 2 चेंडू डॉट टाकलेत आणि इथे आता अपील ते केलंय पंचांकडे. पंच अजूनपर्यंत कुठली दाद देत नाहीयेत. तिसरा चेंडू लगातारचा डॉट. काय गोलंदाजी केली अभिजित जाधव. मी सुरुवातीला सांगितलं की हा खेळाडू आहे ना, चर्चेतला खेळाडू, सातत्याने सराव करणारा हा खेळाडू आहे. मागील हंगामध्ये हा खेळाडू एखादी किल्ला लढवायचा आणि आपल्या संघाला तोच खेळाडू आपण गोलंदाजी मार्गवरती पाहतोय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल होणार की नाही, हो, आणि धक्का क्रमांक दुसरा बसलाय तो अनिकेत पवार. बॅक टू द पॅव्हेलियन. अमित याने झेल टिपलाय आणि संघ मात्र आता अडचणीत आलाय, कारण अजिंक्य बाद झाला, त्यानंतर अनिकेतने कुठलीही एकही धाव न काढता शून्यावरतीच बाद झालाय. आतापर्यंत जर विचार केला तर फक्त लेग बायचे एक धाव खर्च केले आणि एक गडी बाद केलाय आणि शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मारते. गोलंदाज सज्ज, चांगली गोलंदाजी राहिली असेल अभिजित जाधव. या स्पर्धेमध्ये कमी धावा खर्च करणारा गोलंदाज, एकच धाव लेग बायची खर्च केलेला आहे, तो गोलंदाज राहिला अभिजित जाधव. गोलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय निहाल. आतापर्यंत एकही धाव खर्च केलेला, 5 चेंडू निर्धाव. या स्पर्धेमध्ये आपल्या नावावरती अभिजित जाधव विक्रम करणार की काय, लक्ष लागले संपूर्ण पोलादपूरकरांचं. परंतु आता एक धाव पूर्ण होते, फक्त 2 धावा खर्च केलेत आणि संघाचा धावफलक पाहिला तर 2 गडी बाद 9. संघ पिछाडीवरती आहे, कारण अजिंक्य पवार बाद झाला, एकच धाव त्याने आपल्या संघासाठी. त्यानंतर अनिकेत सुद्धा बाद, परंतु विलास कडून अपेक्षा आहेत, कारण विलासने एक चौकार मारलाय आणि 6 धावांशी तो मैदानामध्ये खेळतोय. टेप बॉलची ओव्हर, कोणावरती जबाबदारी देणार पलचिल संघ. कालकाई नवलाई क्रिकेट संघ पलचिल. अभि अशोक केसरकर आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा. आपला यथोचित मान सन्मान लंगोटी मित्रमंडळ करंज यांच्या वतीने करण्यात येतं. अभि अशोक केसरकर. योगेशजी घाडगे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल मुख्य व्यासपीठावरती. आपल्या प्रिय मित्राचा सन्मान आपल्या प्रिय मित्राकडून केला जात आहे. या अभि केसरकर आपण यायचं आहे. 30 तारखेला अभि केसरकर यांचा शुभ विवाह आहे आणि ह्या नवीन बंधनामध्ये अभि केसरकर एक जबाबदारी, समीर वरती जबाबदारी दिली. उंच पुरा असा गोलंदाज, अनुभवी गोलंदाज समीरला आपण पाहतोय. टेप बॉलची ओव्हर घेऊन एक धाव पूर्ण. अमित होते, अमितने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. मिडॉनला एकच धाव. एकेरी धावेने काम चालणार नाही. विलासला माहिती आहे, सलामी विलास मैदानामध्ये अजूनही तग धरून आहे. निहालने एक धाव काढली, स्ट्राईक्स विलासकडे दिले. विलासला काहीतरी करावं लागेल, शांत बसून चालणार नाहीये. हिते तू की मैं, कुठली धाव नाही, डॉट चेंडू येतोय. काय गोलंदाजी केले. पहिला गोलंदाजाचा विचार केला तर फक्त 7 धावा खर्च केले त्या आर्यनने. अभिजित जाधवने 2 धावा खर्च केले, एक गडी माघारी आणि आता समीर सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. टेप बॉलची ही ओव्हर आणि पोलादपूर तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमतः टेप बॉल कुठल्या स्पर्धेमध्ये व्हायलाय तर तो वापरलाय लंगोटी मित्रमंडळ करंजे या स्पर्धेमध्ये. जननी चषक. इथे एक चिकी सिंगल.
एकच धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. गणेशजी पाविस्कर आणि सचिनजी सावंत पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. 11 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 11 धावा धावफलकावरती. आपण राजा घाडगेला सुद्धा आज आपण इन ऍक्शन मध्ये पाहूया. संदेशजी कर्नाळे असतील, ओमकार घाडगे, ही सर्व लंगोटी मित्रमंडळ एक नावं आहेत आणि ती नावं नक्कीच चर्चेत आहेत. पंचांनी समीरला समांतर हात केले. चेंडू मागे निघून जातो. शतकशी चेंडूचा पाठला करतो. एक धाव पूर्ण झाले. दुसरीचाही प्रयत्न केलाय. 2 धावा इथे पलून पूर्ण एक वाईट धावा मिळतील. या 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या. 3 धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 14 वरती. 14 धावा धावफलकावर तिसरीवर प्रगतीपथावरती असताना समीरने सुद्धा काही जास्तीच्या धावा खर्च केल्या नाहीत. जखडून ठेवलंय त्या पोलादपूर संघाच्या सर्व बॅटरला. कारण जिथे अजिंक्य पवार बाद झाला तिथून धावा आल्या नाहीत. अजिंक्यने सुद्धा आज नाखुश केला आपल्या सर्व चाहत्यांना. चांगला चेंडू बॅट आणि बॉलचा कुठलाही समोर डॉट चेंडू येतोय. समीर उंच पुरा असा अनुभवी गोलंदाज, सातत्याने चर्चेत हाही खेळाडू आहे. बराचसा अनुभव आहे समीरकडे आणि बऱ्याचशा स्पर्धा त्याने सुद्धा आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला जिंकून दिलेत असं समीरला आपण पाहतोय. अभिजित जाधव, समीर, अलंकार असेल, आर्यन असेल, हे सर्वच खेळाडू चर्चेत आहेत. पुन्हा डॉट चेंडू. बॅट आणि बॉलचा ना कुठलाही संपर्क नाही. शेवटचा चेंडू बाकी आहे ह्या षटकातील. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या 14 वरती स्थिरावले. फक्त 14 धावा धावफलकावरती. अ गटाची स्पर्धा चालू आहे आणि 14 धावा. काल आपण ब आणि क आणि ड गटावर 30+40च्या आसपास धावसंख्या जात होत्या, परंतु इथे गोलंदाजांनी वर्चस्व दाखवलंय. हाही लगातार 3 डॉट चेंडू हाताळलेत ते समीरने. खरोखरच तिन्ही गोलंदाजांनी इथे वर्चस्व ठेवलंय ते आपल्या ह्या विकेटवरती. खरोखर चांगली गोलंदाजी राहिले पलचिल संघाकडून. चांगली बांधणी केलेला संघ. गेल्या वर्षीचा हा संघ चांगलाच फॉर्म मध्ये होता आणि याही वर्षी हा हंगाम सुरुवातच चांगली केलेली आहे. शेवटचा गोलंदाज कोण असेल, कोणावरती जबाबदारी? ओम वरती शेवटची ओव्हर दिलेली आहे, परंतु आता विलासला आणि त्याच्या साथीला असलेल्या निहाला शांत बसून चालणार नाही. विलासला आता हात खोलावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील, कारण शांत बसून चालणार नाही. धावसंख्येचा विचार केला तर 14 वरती स्थिरावलाय. एक 25-30-35च्या आसपास दिली पाहिजे धावसंख्या. आता मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं देवळे संघ बॅटिंग करत असताना धावा बनवल्या होत्या, त्या 45 आणि 46 धावांचं टार्गेट दिलं होतं हलदुले संघाला, परंतु इथे जर धावा बघितल्या तर धावा खूप कमीच्या आहेत. 14 धावा धावफलकावरती. वाईट चेंडू. राम वर्धायनी कापडे संघाचा कर्णधार. आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. राम वर्धायनी कापडे संघ, हलदुळे संघ कर्णधार मयूर भोसले आपण यायचं आहे. राम वर्धानी कापडे आपला कर्णधार. आपण व्यासपीठाशी अर्जंट संपर्क साधायचा. अरविंद पासवान असतील किंवा ओमकार शिलार, या दोघांपैकी कोणी आले चालेल. इथे ड्रॉ होणार आहे. हाई डॉट चेंडू. काय गोलंदाजी करतायत सर्व आपण पाहतोय ना. ही मॅच मध्ये फक्त आणि फक्त ना चेंडू डिलिव्हरी करतायत. बॅट्समन फक्त काय करतायत, चेंडू पाहतायत. म्हणजे बघायची भूमिका, चेंडू कसा येतो आणि कसा जातोय हेच काम मैदानामध्ये चालू आहे ते पोलादपूर संघाचं. आणि अभिजित जाधव किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. चांगलं कामकाज त्याचं राहिलंय आतापर्यंत. आता मात्र विलास शांत बसणार नाही. विलासच्या बॅट मधून अगदी लांबवरचा आलाय खणखणीत षटकार. या फटक्याची अपेक्षा होती, तो फटका आलाय विलासच्या बॅट मधून. जो विलास शांत होता ना त्याच विलासच्या बॅट मधून एक षटकार आलाय. धावसंख्येने वेग घेतला. धावफलक जाऊन पोहोचला 20 वरती. 20 धावा. हलदुळे संघाचा कर्णधार रामवर्धाने कापडे, या लवकर आपल्याला ड्रॉ करायचा आहे. 21 धावा धावफलकावरती. विलास, जो विलास शांत होता ना तो आता तळपतोय. आता मात्र डॉट चेंडू येतोय. एक षटकार आला त्यानंतर कमबॅक केलं ओमने, कारण ओमला माहिती आहे की पहिल्या 3 गोलंदाजाने जास्तीच्या धावा खर्च केल्या नाहीत. आपण जर केल्या तर कदाचित ते आपल्या संघासाठी महागात पडू शकतं, कारण तिघांनी मेहनत केली. आपल्याला मेहनत करावी लागेल आणि ते काम ओम करतोय. डॉट चेंडू आला. विलासला मात्र एका मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहे.
ही ते मात्र कीपरने चुकी, त्याच्या पाठील क्षेत्र शोधात त्याने चुकी. चेंडू बावीस सर आम्हाला धावा कळवा. धावा किती सर? 2 धावा. थँक्यू सर. 2 धावा बाईकच्या 2 धावा धावफलकावर तयार केल्या जातील. 23 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकाचा विचार केला तर 23 धावा धावफलकावरती. एक धाव पूर्ण होते. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाचा धावफलक 24. एक धाव, एक बाईकची धाव. म्हणजे जास्तीच्या धावा जर आपण केल्या ह्या ओव्हरमध्ये तर बाईक आणि व्हाईटच्या धावा. एक षटकार आला आणि त्या षटकाराने धावसंख्येला आकार देण्याचं फक्त काम केलंय. परंतु धावसंख्या आतापर्यंत 10 धावा खर्च केलेत. पहिल्या गोलंदाज 7, दुसऱ्या गोलंदाज 2, तिसरा गोलंदाज 5 आणि 10 धावा खर्च केलेत. शेवटचा चेंडू घेऊन ओम गोलंदाजी मारते. नेहालला आपण पाहतोय मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये नेहाल सुद्धा असेल. आणि शेवटचा चेंडू येतोय डॉट. धावसंख्येचा विचार केला तर धावपळ करते. धावा आहेत त्या 24 जिंकण्यासाठी बनवायचे त्या पळशील संघाला 25 धावा. जाऊया. हॅलो. तर आपण ड्रॉ करतो या ठिकाणी. चालू सामन्यातील विजेता संघ आणि हळदुले यापैकी एक खाली राहील, एक उचलले जाईल आणि तो सामना त्या टीमचा सामना रामवर्धनी सोबत होईल. रामवर्धनी बरोबर होईल. ड्रॉ करतोय. ड्रॉ चालू आहे. जयजी भोसले सर आपण पाहतो कॅमेऱ्यावरती. आणि रामवर्धनी संघासोबत कोणता संघ खेळेल चिठ्ठी उचलली जाते नवनाथ घडगे यांच्या हस्ते. हळदुले संघ खेळेल रामवर्धनी सोबत आणि चालू सामन्यातील विजेता संघ पुढे चाल देण्यात येईल. टॉस उडवा. टॉस घ्या. टॉस घ्या लगेच. घ्या निलेश टॉस. टॉस केला जाईल. या दोन्ही टीमचे कॅप्टन रामवर्धनी कापडे आणि एका बाजूला आई काळकाई मानाई हळदुले. टॉस आपण घेतो. या निलेश घाडगे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल. हेड. टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? पहिली फिल्डिंगच करणार आम्ही. फिल्डिंग करायची आहे. सकाळचे सत्र बघितलं तेव्हा तू बॅटिंग केलीस, रन चेस झाल्या, परंतु आता समोरील संघाला देखील किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50 मध्ये आम्ही थांबवायचा प्रयत्न करीन. शुभेच्छा तुम्हाला. अरविंद, पहिला सामना खेळतायत. ही स्पर्धा काल देखील पाहिली असेल लाईव्ह, आज देखील तुम्ही बघताय गटातील मॅचेस. काय कसं वाटतं आयोजन आणि तुम्हाला बॅटिंग करायची, किती धावा बनवाल? आयोजन तर खूप छान आहे. ओमकार दादांनी आयोजन ठेवलं आहे म्हटल्यावरती शब्दच नाही आहेत काय बोलायचं. खूप चांगलं आयोजन आहे आणि आमचा 50+ बनवण्याचा प्रयत्न असेल. आज कोणते सर्व खेळाडू आज टीममध्ये पाहायला मिळतील? हो, आज वर्धानीचे सगळे प्लेयर आज उपस्थित आहेत. तर आज आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. तर 4 षटकांचा सामना आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे. टॉस जिंकलाय आई काळकाई मानाई हळदुले या टीमनं आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर बॅटिंगसाठी रामवर्धनी संघ पाहायला मिळेल. जाऊया कॉम बॉक्समध्ये गणेश केसरकर यांचा आवाज ऐकाल. थँक्यू. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस केला. एका बाजूला थँक्यू गणेश केसर साहेब. घाटकोपरवरून सागर कदम हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. या सागर कदम आपलं हार्दिक स्वागत. आज बरेचसे पाहुणे मंडळी घाटकोपरवरून देखील येणार आहेत. त्यांनी निलेश घाडगे तसेच संपूर्ण लंगोटी मित्र मंडळ यांचा मित्र परिवार हा दाखल होईल. मॅचला सुरुवात होईल. गाय करा, फिल्डिंग लावून घ्या आणि आवाज ऐकाल गणेशजी केसरकर यांचा. थँक्यू. जाऊया मैदानामध्ये. ज्यांनी बॅटिंग करत असताना धावा बनवल्या त्या 24 जिंकण्यासाठी 25 धावा बनवायच्या आहेत. त्या कालकाई
नवळाई क्रिकेट संघ पलचिल या संघाला सन्मान केला जातोय सागरजी कदम सर यांचा निलेशजी घाटगे यांच्या शुभ हस्ते घाटकोपरमध्ये सुप्रसिद्ध असे व्यावसायिक आहेत आणि चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून चिंतामणी बॉईजचे सर्व सागरजी कदम गोलंदाजी मार करते आपण पाहतो अजिंक्य पवार याला लेफ्ट हँड बॅट्समन प्रणयला पाहतोय स्ट्राईकला तो नॉन स्ट्राईकला अभिजित जाधव जानमान नगर पोलादपूर हा संघ क्षेत्ररक्षण करताना आपण पाहत आहोत. पहिला चेंडू आणि त्यावरती झेल होण्याची संधी होती परंतु चेंडू थांबत नाही. पहिल्याच चेंडूवरती येतोय प्रणय कदम याच्या बॅट मधून खणखणीत असं चौकाराने सुरुवात केले. 25 धावा बनवायच्या आहेत. पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. अजूनही 21 धावांची गरज इथून पुढे पलचिल संघाला. सुरुवात चांगली केली प्रणयने. एक शांत आणि संयमी आणि सुसंस्कृत खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. प्रणय कदम सुद्धा येणाऱ्या काळामध्ये लवकरच नवीन जबाबदारीमध्ये त्यांची वाटचाल चालू आहे. आता कमबॅक केलंय. डॉट चेंडू आलाय. एक डॉट चेंडू आहे ना हा जय हनुमान नगर पोलादपूर या संघासाठी महत्वाचा असेल आणि त्यांच्या संघाच्या फायद्याचा असेल. परंतु पलचिल संघ शांत बसणारा नाही आहे. अनुभव आहे. गेल्या वर्षीचं विजयी बरेचसे नावे त्यांच्या. प्रणय कदमच्या बॅट मधून अगदी नजाकत ताकदीचा वापर करून आलाय खणखणीत असा चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू डॉट आला. त्यानंतर प्रणय कदम पुन्हा चौकार. 2 चौकार आलेत. 8 धावा धाव फलकावरती. 25 बनवताना 17 धावांची अजूनही गरज आहे. ती काल काही नवलाई क्रिकेट संघ पलचिल या संघाला. डॉट चेंडू येतोय. प्रणयने मनामध्ये ठरवूनच ठेवला असेल सौरभ की आपण बाउंड्रीज मारायची म्हणजे चौकार आणि षटकारच खेळायचा आहे. एकेरी दोघीला प्राधान्य देत नाहीये दोघी खेळाडू. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर डॉट पुन्हा चौकार पुन्हा डॉट. 2 खेळाडूंना चकवा देत चेंडू सीमा रेषा पार येतोय चौकार. 12 धावा धाव फलकावरती. म्हणजे आपल्याला कारण त्याची ध्येय बोली त्याची स्टाईल सांगते की हा फक्त चौकार खेळण्यासाठीच मैदानामध्ये आलाय की काय. धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती धावा आहेत त्या 12 धावा धाव फलकावरती. अजूनही 13 धावांची गरज. 50% काम झालंय. 50% काम बाकी आहे. आणि इथं जर जय सर बघा पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर डॉट पुन्हा चौकार पुन्हा डॉट परत 5व्या चेंडूवरती चौकार आणि शेवटचा चेंडू. ही धाव झाली असती सौरभ जर काढायला गेले असते तर झाली असते परंतु काय काढली नाहीये. डॉट चेंडू आला शेवटचा. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 12. 25 ची गरज असताना 12 धावा. फक्त 13 धावांची गरज आहे. 18 चेंडू 13 ची गरज. 18 बॉल मध्ये 13. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूला संघ आहे आई काल काही मानाई हलदुले तर दुसऱ्या बाजूचा संघ आहे राम वर्धा आणि कापडे. लंगोटी मित्रमंडळचं आयोजन खरंच एकजूट काय असतं एकीचं बल काय असतं हे आज आपण तालुक्यामध्ये अनेक संघ पाहतोय. परंतु लंगोटी मित्रमंडळ ज्यावेळी लंगोटी मित्रमंडळाची नवनाची स्पर्धा असते तुमची मॅच असते त्यावेळी संपूर्ण टीम संपूर्ण स्क्वॉड तुमचा एकजुटीने असतो एकत्र असतो. येताना आपण मैदानामध्ये येताना ते मैदानातून घरी जाईपर्यंत एकजूट असते. नेहाल गोलंदाजी मारते. नेहालला आपण पाहतोय लेफ्ट हँड बॅट्समन अभिजित. प्रणय सुद्धा लेफ्ट हँड बॅट्समन आणि दोन्ही बॅट्समन लेफ्ट हँड आहेत. त्याचाच फायदा आपल्या संघाला होतोय. नेहाल पोलादपूरहून हा संघ दाखल झालाय. पटकन सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने करतायत आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. अभिजित जाधव. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती 14 धावा. आपण पाहतोय या स्पर्धेला सन्माननीय संस्थापक साहेब निलेशजी कोळसकर ही उपस्थित आहेत. त्यानंतर अध्यक्ष संदीपजी कदम सर कार्याध्यक्ष मंगेशजी बेलोसे साहेब तसेच
सचिनजी सुर्वे, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जच आणि आधीच उसनवारी अशी ही कॅच हातामध्ये आला तोही सोडला, म्हणजे बोलतात ना की अगदी गाफील झालेत. म्हणजे ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. गौरव सरांनी ड्रोनच्या साहाय्याने स्पर्धा कैद करतायत आणि मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता बाकी राहिले. धावसंख्येचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 15 वरती. प्रणय कदम आणि हे ड्रोनचं शूट होतं ना, हे फक्त आणि फक्त ओमकारदादा घाडगे यांची मैत्री आणि गौरव सरांची मैत्रीचं प्रेम काय असतं ना, हे ड्रोन मध्ये दिसणार आहे. मला वाटतं ओमकार घाडगे आणि गौरव सर आपण जर पुढे आला तर आपण दोघे सुद्धा या ड्रोन मध्ये आम्ही ती मैत्री संपूर्ण पोलादपूर वासियांना दाखवू की मैत्रीचं निखळ नातं आणि प्रेम काय असतं हे आज संपूर्ण पोलादपूर तालुका पाहतोय. ओमकार घाडगे फक्त 6 धावांची गरज, 15 चेंडू 6ची गरज. लंगोटी मित्रमंडळ करंजे प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला पैठणी साडी. आणि जय सर काल ज्यावेळी मी इथे सकाळ ऑफिसला गेलो आणि त्यानंतर बरेचसे मॅचेस आले मला की मॅचमध्ये आतापर्यंत पैठणी साडी हा विषय गेल्या वर्षी चर्चेत होता, गेल्या वर्षी, परंतु ह्या वर्षी जास्तीचा चर्चेत राहिला आहे कारण ही महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशी पैठणी साडी आहे. पुन्हा फटका सजवला प्रणय कदम याच्या बॅट मधून, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, एकच धाव. कुठलीही धाव ना म्हणजे घाई करत नाहीत, शांततेने खेळतायत, खेळ अगदी म्हणजे आनंद घेत आहेत दोन्ही संघ. म्हणजे जर आपण पाहिलं ना जे हनुमान नगर पोलादपूर हाही संघ आणि काळकाई नवला क्रिकेट संघ पळशील, परंतु मी नक्कीच सर्व संघांना इथे धन्यवाद देईल कारण प्रत्येक संघ ना वेळेवरती येतोय. अभिजित जाधवच्या बॅट मधून अगदी देखना आणि हा विजयी फटका येतोय, षटकार, मॅच फिनिश. विजयी झालाय तो काळकाई नवळाई क्रिकेट संघ पळशील, अभिनंदन. आणि नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते रामवर्धनी कापडे वर्सेस आई काळकाई मानाई हलदुळे. हलदुळे संघाने टॉस जिंकला, त्यानंतर क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. चला आपण मयूर भोसले आपण आपली संपूर्ण टीम घेऊन मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अभिजित जाधव ठरतो या झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. या अभिजित गंगाराम दादा मेस्त्री यांचे इथे आगमन झाले, त्यांचेही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मी गंगाराम दादांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या अभिजित जाधव या. गंगाराम दादा मेस्त्री यांचे इथे आगमन झालंय. अभिजित या लवकर. आणि अभि केसरकर, अभि जाधव आपण इथे आलेले आहात, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. अभि जाधव, अभिजित जाधव. जय सर, गेल्या हप्त्यातच मिसेसला गिफ्ट दिलंय अभिजितने आणि आज त्याच्यामध्ये अजूनही सुद्धा नवीन गिफ्ट आणि ते सुद्धा आम्ही इथे उपस्थित असताना हे मॅन ऑफ द मॅच. खरोखर अभिजित तू घाटकोपरचाच आणि तू जवळ आहे ना, घाटकोपरमध्ये राहतो आणि सातत्याने आपण एकमेकांना भेटत असतो. खरोखरच अभिमान वाटतो की ज्यावेळी तू गोलंदाजी केलीस ना अप्रतिम. म्हणजे आतापर्यंत सर्वाधिक कमी धावा खर्च म्हणजे एकच रन आले, पहिली लेगबाईचे आले, म्हणजे एकच धाव खर्च केलेस आणि चांगली गोलंदाजी राहिले. नेहमीच आम्ही तुमचं कौतुक करत असतो, परंतु आज अशी वस्तू तू घरी घेऊन जाणार, ह्याच्या अगोदर घेऊन गेलास का नाही माहित नाही, घेऊन गेलायस. ओके. आणि मी नक्कीच गंगाराम दादा मेस्त्री यांच्या शुभ हस्ते ही मानाची सन्मानाची पैठणी देतोय अभिजित जाधव यांना. आणि आमच्या कृतिका कल्पिता वहिनी यांना ही साडी आज जाईल कारण गेल्याच हप्त्यामध्ये अभिजितने त्यांच्या मिसेसला नवीन 2 व्हीलर सुद्धा दिलेली आहे आणि आज साडी. अभिजित एक मिनिट,
अभिजित, आज तू मॅच खेळलेला, म्हणजे तू नेहमीच बऱ्याचशा स्पर्धा केल्या आणि तुला बराचसा अनुभव आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक टुर्नामेंट तू खेळलेला आहेस. म्हणजे आपल्या पोलादपूर संघातून केलाय, निलेश दादा ज्योती एंटरप्राइजच्या संघातून केलाय. अभिजित, या स्पर्धेबद्दल काय सांगशील? सर्वप्रथम स्पर्धेकडे जाऊया, कारण लंगोटी मित्रमंडळाचं आयोजन आहे, चर्चेचं आयोजन आहे. आयोजन खूप छान आहे, तालुक्याचं आयोजन आहे, त्यात लंगोटी मित्रमंडळाची जी एकी आणि जे आयोजन ते खूप उत्तम आहे. पण लंगोटी मित्रमंडळाने दरवेळीप्रमाणे गेल्या वेळी पण त्यांनी की तुम्ही क्रिकेट खेळता पण तुमच्या घरातल्यांना त्याचा काय फायदा होतो, तर आत्ता ते मला असं जाणवतंय की हे जे ठेवलेलं आहे ते आपल्या घरातले पण लंगोटी मित्रांनी फक्त एका खेळाडूला नाही की त्याच्या घरातले पण लोक खुश झाले पाहिजेत, असा काहीतरी त्यांनी उपक्रम केला, त्यांचं मी खूप अभिनंदन करतो. अभिजित, बघ तू बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहेस, म्हणजे लेदर खेळलाय, ओपनचं केलंय, पण तू पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यामध्ये आणि आपल्या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनमध्ये लंगोटी मित्रांमध्ये टेप बॉल ठेवलेला आहे. ह्या बॉलचा तो अनुभव काय? कारण ओव्हर तू नाही टाकली, ओव्हर समीने टाकलीस, त्यासाठी पण मी तुझ्याकडे येणार आहे. मला अनुभव होता की तू ओव्हर टाक